we are going to learn English grammar. English grammar मध्ये आपल्याला आपण स्पीकिंग साठी काही सेंटेन्स पाहणार आहोत. ओके, मग आपल्या मुलाला आपण रोज शाळेत सोडायला जातो. मग आणायच्या वेळेला काय करतो? तू टिफिन खाल्लास का? आज काय शिकवलं? तू काय करतोयस? किंवा तू आज काय काय केलं स्कूल मध्ये? अशा प्रकारचे आपण सेंटेन्स विचारतो. तर हळूहळू या सेंटेन्सला आपण त्यांना इंग्लिश मध्ये विचारत जाऊया, म्हणजे त्यांना पण थोडासा कॉन्फिडन्स येईल. का? बिकॉज ऑफ आपली मराठी वेगळी असल्यामुळे त्यांना पण थोडासा कॉन्फिडन्स लो येतो. का? कोणच बोलत नाही इंग्लिश मध्ये, मी कोणाला बोलू? त्याच्यामुळे आपण थोडंसं अशा पद्धतीने त्यांना एनकरेज करण्यासाठी थोडी थोडी इंग्लिश वापरत जाऊया. ओके, चला पाहूया मग आज कुठले सेंटेन्स इंग्लिश मध्ये वापरायचे आणि ते सेंटेन्स कसे बनवायचे. खूपदा मी डायरेक्ट सेंटेन्स देते, कोणी म्हणते सेंटेन्स कसे बनवायचे हे पाहिजे, त्यामुळे हा व्हिडिओ तयार केलाय. पहा आपण सेंटेन्स बनवायचे तर कसे बनवायचे. सेंटेन्स देते, आज शाळेत काय शिकवलं. सेंटेन्स असे. मग आता बघूया आपण एक एक वर्डला काय काय म्हणता इंग्लिश मध्ये ते आधी पाहूया. तुम्हाला सगळं माहित असते, फक्त वाक्यरचनेत पुट करायचं. आज म्हणजे काय? टुडे. शाळेत म्हणजे काय? इन स्कूल. शाळेत आले म्हणून काय करणार आपण? इन स्कूल करणार. ओके, काय म्हणजे? व्हॉट. आणि शिकवलं म्हणजे काय? टीच. आता आपल्याकडे सगळे वर्ड्स आहेत, फक्त आपल्याला एका लाईनीत व्यवस्थित मांडायचे, म्हणजे आपली वाक्यरचना आपल्याला करायची. हे सेंटेन्स जेव्हा आलं आहे तेव्हा आता आपल्याला सेंटेन्स तयार करायचे. आपल्याला माहिती आहे आपल्याला विचारायचं इंग्लिश मध्ये जे मराठीत आपण जसं बोलतो तसंच इंग्लिशची वाक्यरचना असते. थोडेसे वर्ड मागे पुढे होत आहेत, मग ते कसे होत आहेत ते पाहायचे. आज म्हणजे टुडे घेतलं, हे सगळे तुम्हाला वर्ड माहिती आहेत. आता वाक्यरचना काय करतोय आपण इंग्लिश मध्ये? इन स्कूल. व्हॉट इज टुडे? नाही. म्हणजे सेंटेन्स आपल्याला क्वेश्चन विचारायचं, क्वेश्चन वाल्या एखाद्या वर्डने आपल्याला सेंटेन्स स्टार्ट केलं पाहिजे. मग क्वेश्चनचा वर्ड कुठे आहे? व्हॉट. चला व्हॉट न सुरू करूया. व्हॉट. ओके, परत विचार. शिकवलंय म्हणते, म्हणजे सध्या हा काळ कसा आहे? काळ कसा झालेला आहे? थोडासा भविष्यकाळ वाटतोय. काय शिकवलं आज? ल आलं की नाही शेवटला, म्हणजे अशा प्रकारे थोडंफार ट्रिक लक्षात घ्या. आपण विल पण म्हणू शकतो इथं. व्हॉट विल, हेल्पिंग वर्ब घेतलं मी. ओके, विल. आता वर्ब घ्यायचं. व्हॉट विल टीच. वर्ब कुठला आहे? म्हणजे क्रिया. हे वर्ब झालं क्रिया. व्हॉट विल टीच कुठं? इन स्कूल. इन स्कूल टुडे. आणि जे काही टायमिंग दिलेलं असतं हे फर्स्टला लिहू शकता, लास्टला पण लिहू शकता. टुडे व्हॉट विल टीच इन स्कूल असं पण म्हणू शकता तुम्ही, किंवा व्हॉट विल टीच इन स्कूल टुडे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. अशा पद्धतीने पहा, तुम्हाला हे सगळे वर्ड्स माहित असतील, फक्त आपल्याला रिअरेंज करायचं, त्याच्यापासून सेंटेन्स बनवायचं आहे. आणि असं आपण विचारू शकता, मग आज शाळेत काय शिकवलंय असं आपण म्हणू शकतो. ते या पद्धतीने. परत आपलं दुसरं वाक्य प्रत्येक आईचं असतं मुलाला, टिफिन खाल्लास का? कारण मुलं आजकाल खूप दमवतात. आपण म्हणतो सर टिफिन खाल्लास का, किंवा डब्बा खाल्लास का? टिफिन खाल्ला का? मग ह्याला काय म्हणायचं? आता का आलं म्हणजे आपण काय विचारतोय? प्रश्न विचारतोय. ओके, टिफिनला टिफिनच म्हणतो. खाल्ला का म्हणजे काय? ईट. ओके, आपल्याला इथे मी विल घेतलं, ल बसून आपल्याला वाटलं की तो थोडासा भविष्यकाळ दिसतोय, आपण त्यानुसार पुढे डू पण वापरू शकतो इथं. ओके, कारण फ्लुएन्सी मध्ये खूप प्रकारे चेंजेस होतात. आपण असे सेंटेन्स घेतो जे की रेग्युलर यूज करतात नेहमी, सगळे फ्लुएन्सी मध्ये येतात, ते ऐकण्यात येतात, तेच घेतात. टिफिन खाल्ला का? आता इथे काय? खाल्ला का म्हणजे काय? पास्ट आहे. म्हणून आपल्याला टुडूचं वर्ब इथे कसं व्हॉट वापरलंय, तर इथे पण आता व्हॉट वापरता येईल का? व्हॉट हे नाही वापरता येणार. मग आपल्याला काय करायचं? तर टुडूचे जे काही आहेत, टुडूचे आपल्याला इथं वापरावं लागतील. कुठले कुठले आहेत टुडूचे रूप? डू, डीड आणि डज. मग खाल्ला का? खाल्लं झालंय त्याचं ते विचारतायत, मग आपण वापरणार डीड. काय वापरणार? खाल्ला का? डीड वापरणार आपण. ओके, डीड वापरणार इथं. आणि टिफिनला टिफिनच. कोणी डब्बा म्हणतं चालतंय, टिफिनला टिफिन तसे. मग कोणी यू. टिफिन खाल्ला का, किंवा इथं तू टिफिन खाल्ला का म्हणजेच काय? यू. म्हणजे आपलं सेंटेन्स कसं होईल तयार? क्वेश्चन वाला शब्द पहिल्यांदा. डिड यू ईट, किंवा संपवला करायचं तर फिनिश पण म्हणता येते. ओके, डिड यू ईट टिफिन? तू टिफिन खाल्लास का?
किंवा कोणी कोणी काय म्हणतं तू संपवलास का टिफिन, काय कोणाची मुलं जेवतात पण कमी तसंच ठेवून येतात टिफिन, अर्धा तसाच राहतो. त्यावेळेस तुम्ही विचारतात तू आज टिफिन संपवलास ना, मग फक्त इथे काय करायचं, डिड यू फिनिश टिफिन, इथच्या जागी काय करणार तुम्ही फिनिश वापरणार. म्हणजे वर्ब घेतल्यावर आपण काय करतोय अशा पद्धतीने. तुम्ही क्वेश्चन वापरला की क्वेश्चन वर आला, इथं व्हॉट आलं डब्ल्यूएच टाइप लगेच समजून येतं. पण या वाक्यामध्ये काय होतं की ह्याच्यामध्ये आपल्याला की कुठलं घ्यायचं, व्हॉट वेन असं काहीच वापरता येत नाही. मग या ठिकाणी तुम्ही टू डूचे रूप वापरायचे, म्हणजे की हे. ओके, अजून काही असे सेंटेन्स घेऊया. आता आपण 2 सेंटेन्स आपण बघितले, तुम्हाला भरपूर क्ल्यू आला असेल की सेंटेन्स कसे बनतायत, कसे फिरतायत, त्याच्यामध्ये शब्द कसे इकडचे इकडे जातात आणि इंग्लिशमध्ये सेंटेन्स बनतात. ओके, आता हे झाले. आता आपल्याला ज्याचं होमवर्क आहे का काही असं विचारायचं. ग्रहपाठ आहे का, त्याला विचारायचं ग्रहपाठ काय आहे का, काही दिले का टीचरने घरी करायला. मग त्यावेळेस काय करायचं, आहे. ग्रहपाठ म्हणजे आपल्याला माहिती आहे होमवर्क आहे का, साठी आपल्याला इज वापरायचं. आणि इथे काय आहे का क्वेश्चन वापरलाय. आता इथे पण द्यायचं का ना आपण इज वापरूया. कारण कसं असतं इंग्लिश मध्ये ही इज बॉय आणि मी इज आधी घेतलं, इज ही बॉय, झाला क्वेश्चन तयार. दिस इज द मॅजिक. कारण हे जर आधी घेतलं की लगेच इंग्लिश मध्ये क्वेश्चन तयार होतो. इझी बॉय यस, इज ही बॉय. ओके, चला मग आपल्याला इथे तसंच करायचंय. आता विचारायचं त्याला आपल्याला की ग्रहपट काय दिलाय का, तर यावेळेस आपण काय म्हणणार आहे, इज देअर होमवर्क. HOM लिहायला तर डायरेक्ट MGW लिहिते समजतं. इज देअर एनी होमवर्क, एनी म्हणलं तर चालते, काही सब्जेक्ट काहीचा दिलाय का नाही दिला अशा पद्धतीने इज देअर होमवर्क असं म्हणू शकता. आता सपोज सगळं आवरलंय, आता घरी जा, तयार हो आणि लवकर क्लासला जा. का तुझं होमवर्क खूप आहे. ओके, तर लवकर क्लासला जा असं म्हणायचं आपल्याला. लवकर क्लासला जा. मग काय म्हणायचं, लवकर म्हणजे काय, अर्ली. सगळे शब्द आपल्याला माहित असतात, फक्त आपल्याला रिअरेंज करायचे. क्लासला क्लासेस म्हणतो आपण आणि जाला गो म्हणतात. ओके, आता इथे थोडंसं प्रिपोजिशन यूज करायला लागेल. तर कसं, जा, गो टू, कुठं क्लासला, ला म्हणतात ना, मग आपण तिथे टू वापरायचं. गो टू कशाला, क्लास, म्हणून गो टू क्लास. ओके, कसं घेतलं, ला का घेतलं, ला असेल तर आपल्याला प्रिपोजिशन टू वापरावं लागेल. गो टू क्लास अर्ली. अर्ली म्हणजे काय, लवकर. म्हणजे कसं काय आपण चेंजेस करतो हे लक्षात घ्या. अशा प्रकारचे तुम्ही छोटे छोटे सेंटेन्स बघा, आपल्याला वर्ड माहिती असेल, ते वर्ड आपले तयार माहिती असते, त्यांना फक्त आपल्याला रिअरेंज करायचं आणि सेंटेन्स बनवायचे. अशा पद्धतीने तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. आता सपोज अजून काही आहे, आता त्यांनी एखाद्या टीचरने सांगतात मुलं मॅथ शिकवलं, हे शिकवलं, मग तुला लक्षात आलं का रे, तुला समजलं का रे, डू यू अंडरस्टँड दिस चॅप्टर, देन विच क्ल्यू, काही क्ल्यू सांगितले आहेत का तुम्हाला. असे वेगवेगळे तुम्ही प्रश्न तुम्ही रोजच्या ह्याच्यामध्ये वापरत चला. ओके, आज स्पेशल क्वेश्चन तुम्ही कसं तयार करता किंवा इंग्लिशमध्ये सेंटेन्स कसं तयार करता यासाठी थोडेसे सेंटेन्स घेतले होते. ओके, काही डाऊट असेल, तुम्हाला काही नवीन क्वेश्चन म्हणजे वाक्य असतील ते समजत नसेल, कसं करायचं, काय करायचं, ते कमेंटमध्ये सांगत चला. ओके, कमेंट करत चला, लाईक करून घ्या, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.